मुलाच्या पोटगी नाकारणाऱ्या भाऊजींच्या खुनाच्या आरोपामध्ये अटकेत असलेले मेहुण्यांसह दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी दिली आहे. जयराम अंबुरुशी लोखंडे वय 50 राहणार साकत तालुका बार्शी जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी बाबासाहेब वसंत काशीद वय 55 व सतीश सदाशिव मोरे वय 57 राहणार साकत तालुका बार्शी यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस. मलकपट्टी रेड्डी यांनी निर्दोष मुक्तता केली. हकीकत अशी, यातील आरोपी सतीश मोरे याची बहीण सविता ही मयत जयराम याची पत्नी होती. मयत जयराम हा सविता ही नांदवत नसल्याने सविता हिने बार्शी न्यायालयात पोटगीचा दावा केला होता. जयरामने पोटगी द्यावी म्हणून दोन्ही आरोपी त्याला जीवे मारण्याची धमकी देत होते. आरोपी बाळासाहेब काशीद याने मैतास सदरचे प्रकरण आपापसात मिटवू असे म्हणून त्याच्या घरी पिंपरी येथे 1 एप्रिल 2017 रोजी मुक्कामी बोलवले. मयत जयराम हा पिंपरी येथे जाण्याकरता आरोपी बाळासाहेब काशीद याची वाट बघत थांबला होता. तिथे आरोपी बाळासाहेब काशीद याने मयत जयराम यास त्याच्या 4 चाकी गाडीतून बार्शी येथे घेऊन गेला. तिथेच आधीच हजर असलेला दुसरा आरोपी सतीश मोरे या दोघांनीही जयराम यास ढेकरी येथील शाळेवर नेऊन मारहाण केली. त्यानंतर गौडगाव ते तुळजापूर रस्त्यावर त्याच्या अंगावर क्रूझर घालून त्याला ठार मारले. घटनेची फिर्याद मयताचा भाऊ नानासाहेब लोखंडे यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली होती. खटल्याच्या सुनावणीवेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात सुरुवातीस अपघाताची खबर नोंदवून 25 दिवसानंतर खुनाची फिर्याद दाखल झाली, जिच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचा युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट R.M. कदम, ॲडव्होकेट A.M. गोरे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट निखिल पाटील यांनी काम पाहिले.